भोगीची भाजी तयार करण्यासाठी मी तर काही भाज्या घेतलेल्या आहेत आणि गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये खोबरं, शेंगदाणे, कारळे, पांढरे तीळ आपण भाजून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये मी भाज्या टाकून हळद आणि मीठ टाकून 1 वाटी पाणी टाकून आपण या भाज्या 10 मिनिटं शिजवून घेऊया। तोपर्यंत आपण शेंगदाणे, खोबरं, पांढरे तीळ, कारळे मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि खलबत्त्यात 9 ते 10 लसूण पाकळ्या मी चेचून घेणार आहे। आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, आता आपण त्या बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आपण जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण, लाल तिखट 1 मिनिट परतून वांगी आणि शिजवलेल्या भाज्या चवीनुसार मीठ टाकून त्यात पांढरे तीळ 5 मिनिटं वाफ देऊया आणि 5 मिनिटानंतर आपण कारळे शेंगदाण्याचा कूट टाकून 1 मिनिट हलवून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मी इथं 1 ग्लास पाणी टाकून ह्या भाजीला उकळी काढणार आहे। आपली भोगीची भाजी तयार।